बदलापूर गाववाले फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दोन्ही संघाचा 12वा 12th मॅन पाठवा प्लीज. येस, कर्जत टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. जाणता राजा बदलापूर गाव त्यांच्या विरोधात जय हनुमान जुवेली. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरायचे असेल. एका गोलंदाज जास्त असतं एकच षटक टाकता येईल याची नोंद घ्या प्लीज. आणि आमचे मॅडीचा संघ आहे त्याच्यामुळे मॅडी खुश आहे. चला पहिली जोडी मैदानात तैनात. करण धुळे आणि अजय अशी ही सलामीची जोडी जाईल मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. 4 षटकांचा सामना असेल. तब्बल अजून 3 मॅचेस बाकी आहेत. एक संघ आम्हाला सेमी फायनलमध्ये पोहोचवायचे आहे. येस, करण धुले एक विस्फोटक फलंदाज आणि अजय धुल्याशी ही पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. जय कोलंबा माता शेलू आयोजित वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी सालाबाद प्रमाणे. कारण हे शेलू म्हटलं, नेरळ म्हटलं परिसर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाल्यापासून हा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर कॅप्टन कोण? राजू तरे खास कट्टर. चला बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. ना पुढच्या वर्षी बघा विचार करायचा. नसेल तर तुम्हाला आम्ही आणून देतो. चला पहिला गोलंदाज आराफ शेख, मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पहिलं षटक तयार. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू रिलीज करतील. खेळेल डावकुरी हाताचा फलंदाज मिस्टर करण धुले. अतिशय दमदार आयोजन. मिड ऑफ मिड ऑन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, एक बॅकवर्ड पॉइंट, फ्लाइंग स्लिप. अतिशय आक्रमक अटॅकिंग फिल्डिंग सजेस्टेड फॉर बॉलर आराफ शेख. हो ग्रेट डिलिव्हरी, जोरदार अपेल, भन्नाट मारा, सुसाट चेंडू आणि करण धुळे बेट झाला. अतिशय चांगली डिलिव्हरी, जोरदार अपेल. कुठल्या प्रकारचं समर्थन नाही आहे. दोन्ही पंच डिस्कस करतायत. भन्नाट बॉल होता. करण धुळे हा देखील बावचळला. काय भन्नाट चेंडू टाकला होता. आराफ शेख यांनी चांगली डिलिव्हरी, भन्नाट मारा, ॲक्युरेट बॉलिंग अटॅक. येस, बॅट्समॅन इज आउट.
अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती. जरा पंचांना विनंती करतो प्लीज. कारण जुबिलीची ही मेन विकेट. करण धुळे थांबा, कुणीही स्लेजिंग करू नका प्लीज. कोणीही बाहेरून कमेंट्स करायची नाही आहे. आयोजक आणि आमचे अंपायर त्याचा विचार करते प्लीज. जे पी ते बरोबर गेले वाटतं. थांबा, पंच डिस्कस करतायत. बदलापूर गाववाले जरा प्लीज शांत राहा. बदलापूर गाव अतिशय दमदार स्पर्धा आहे. संपूर्णपणे निपक्षपाती, कुठल्याही संघाला फेवरेबल होणार नाही. संपूर्ण निर्णय हा निपक्षपाती असतील. कारण या स्पर्धेची नेहमी चर्चा राहिलेली आहे. सालाबादप्रमाणे या स्पर्धेचा जर ग्लॅमर बघितला, संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये या स्पर्धेचं नाव आहे. गायकवाड साहेब काय जर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल प्लीज. ना पण ते कसं पहिलं करायला पाहिजे होतं ना. अंपायर तुम्ही जरा दोन कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन महेंद्र धुळे प्लीज तुम्ही या. आणि तुमचा बदलापूर तुम्ही या आणि दोन अंपायर या प्लीज. कारण अतिशय काय स्पर्धेला गालबोट लागता कामा नये. फार मोठी स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेची चर्चा हिंदू हृदय सम्राट चषक या स्पर्धेचं नाव आहे, ग्लॅमर आहे. अतिशय अभिमानाची स्पर्धा आहे. एखादा डिसिजन रॉंग गेला तर स्पर्धेला गालबोट लागतं. नाही फायदा नाही ना, यूट्यूब ठेवून फायदा नाही. या महेंद्र धुळे प्लीज तुम्ही देखील या. आणि तुमचे कॅप्टन या प्लीज. फक्त बदलापूर गावाले प्लीज तुमचे कॅप्टन पाठवा. आणि जो निर्णय प्लीज तुम्ही मान्य करा प्लीज. तुम्हाला विनंती करतोय. काल गाढवाचे पाय दिले तर तुमचे धरतो. या प्लीज जरा या प्लीज. काय डिसिजन काय अंपायर आहेत, होऊ शकतं असं काही नाही. येस, तेंडुलकरला 17 वेळा आऊट दिला आहे पकणारनी. या बघा जरा प्लीज. थांबा कोणी
टॉर्चर करू नका अंपायरना, प्रेशर टाकू नका प्लीज. शेवटी अंपायर ते काय ते काय ब्रह्मदेव नाहीत, बरोबर की नाही? ते अंपायर आहेत. चूक होऊ शकते, असं काही नाही. इथं परत विचार करा. थांब जरा, भाई थांब. भाई थांब जरा, थांब. खाली बॅट खाली लागली. हा मग आउट त्यांनी दिलं नाही तर तुम्ही कसं आउट देता हो? काय सर? भाई थांब जरा. लाईव्ह चालू आहे, प्लीज थांब. चुका होऊ शकतात, असं काही नाही. ते काय ब्रह्मदेव नाहीत. हां, नाही नाही, असं कुठलाही नाही. काय आम्ही त्यांना फेवर करतो, तुम्हाला फेवर, असं काही नाही. हे क्रिकेट आहे, ही स्पर्धा मोठी आहे, असं काही नाही. होऊ शकतं अंपायर असतात. स्टीव्ह बकरांनी 17 वेळेला सचिन तेंडुलकरला आउट दिलं होतं, ते पण 90च्या आसपास 4-5 वेळा आउट दिलं, असं काही नाही. कारण 3-3 कॅमेरे आहेत आणि आम्हाला काही देणं घेणं नाही का हो? बरं की नाही? चला चला, चालू करा गेम. करण धुळे प्लीज जागेवर.
चला धन्यवाद बदलापूर गावाले धन्यवाद. नाही नाही तुम्हाला खरोखरच तुमची मी तारीफ करतो. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि डिसिजन बघूया आमचे लाईव्ह वाले KTC निशांत दागडे फ्रॉम वाकस. वाकस वाकसला वाटतं टुर्नामेंट होती ना आता एक. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर अराफ शेख खेळेल करण धुळे. संघाची धावसंख्या एकही धावने पहिल्या चेंडूवर अतिशय भन्नाट चेंडू टाकला होता. तर अंपायर बघूया लवकर जा प्लीज. थांबा. तिकडे गेले संदीप. रूम बदलला. कसं व्हायचं रे दादा. मग बघा नाही लोक वाईटवर असतं ना कवाही त्यांचे भांडणं होतात. बरोबर की नाही. येस इज गॉन. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अराफ शेख यांना असुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद. एवढा टाइमपास केला शेवटी विकेट गेलेली आहे. अतिशय अप्रतिम बॉलिंग मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम अराफ शेख. पहिला चेंडू अतिशय चकला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गोल्डन विकेट. करण धुळे बॅक टू द डगआउट. अतिशय खराब सुरुवात डलमली सुरुवात विकृत सुरुवात. पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन पहिला ब्रेक थ्रो पहिल्या विकेटचा काढता पाय पहिली विकेट पाय उतार. धावसंख्या 1-0 1-0. चला वंडाचा फलंदाज विवेक गायकवाड. चला स्पीडअप करा प्लीज. नाही नंतर मात्र 3 षटकांनी ठेवावं लागतील. खरं म्हणजे एवढ्या विनिंग झाली असती. अरे त्यांना ऐवज ह्याला ठेवा मग आपोआप जातील. 200 ते आणा नाही ना प्रेक्षकांना सर्व नाही का. येस आम्हाला पण. आणि हा येस पुन्हा हलक्या त्यानं पुश केला टॅप केला चेंडूला मिडॉनला मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या विवेक गायकवाड इज बॅटिंग ऑन 1 नॉन स्ट्रायकर. चेतन धुळे संघाची धावसंख्या 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 डिलिव्हरीज. अराफ शेख दमदार गोलंदाजी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट राईट आर्म ओव्हर द विकेट. हो जबरदस्त टायमिंग क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सुंदर फटका रमणीय लावण्य सुंदर फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. 4 धावांनी संघाची धावसंख्या 5 वर. आणि हा पहिला दमदार चौकार अतिशय क्लास फटका. ग्लोरियस चार्मिंग स्ट्रोक्स फ्रॉम बॅट्समन. नाईटला जरा राईट आर्म हो द विकेट. हो अक्कोट डब्याचा वीरेंद्र सेवाग स्टाईल. काय आक्रमण जबरदस्त बॅटिंग शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याचा. पुन्हा एकदा आणखीन एक चौकार ऑफसाईड. जबरदस्त स्ट्रॉंग झोन. संघाची धावसंख्या आली 9 वर सलग दुसरा चौकार. व्हॉट अ बॅटिंग. येस संघाची धावसंख्या 9 वर राईट आर्म हो द विकेट. पुन्हा एकदा
डिफेन्सिव्ह स्ट्रोक, चेंडू गेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ यांच्यामधून एक धाव मिळते. संघाची धाव संघाची धावत डबल डिजिट. दोन चांगले उत्तम फटके आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. धावाले 6 चेंडू 10 धावा 1 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस फ्रॉम अराफ शेख. त्याला स्पीडअप करा प्लीज, जो टाईम आपला कव्हर करा प्लीज. आणि याच्यानंतर दोन्ही सामने 3-3 षटकाचे असतील वेळेअभावी. बघा उमरोळी बघा, त्याला झोप लागली नाही ते लगेच आले इथं. त्याने 2 सामने जिंकलेत. त्यांचे मोठे क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर काय 90 आहे. नए गेंदबाज विलास निरगुडा बॉलिंग मार्क तयार. आपल्या ठेवणीतलं वैयक्तिक पहिले षटक, संघाच्या वतीनं दुसरं षटक. विलास निरगुडा 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 10 वर. चला स्पीडअप करा प्लीज, टाइमपास नको करूया प्लीज. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. 4:30 तब्बल वाजलेले आहेत. दिवस छोटा असल्यामुळं राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा एक चेंडू चांगला फटका दरम्यान चेंडूला लेग साईडला मिळतील 4 धावा. यास शॉर्ट सिलेक्शन बघा, डिफाईन लेग लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून संघाची धाव संख्या आणखीन एक दमदार चौकार. टोटल स्कोर इज 14. तीन बाद 14, एक बाद 14, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विलास निरगुडा बॉलिंग मार्क तयार. कमीत कमी 51 धावा पाहिजे प्रतिस्पर्धी संघाला. मगाशी आराफ शेख यांनी दमदार बॅटिंग केली. राईट आर्म हो द विकेट तयार. आणि हा हो ग्रेट फिल्डिंग. आणि या देखील 4 धावा मिळाल्या असत्या, कारण पाठीमागे काही प्रोटेक्शन नाही आहे. चांगलं फिल्डिंग. बराच गॅप आहे डीप थर्ड मॅन आणि पॉईंट याच्यामध्ये बराच गॅप चालू आहे. जर एखादी स्टेअर किंवा लेटकट अप्पर कट केला तर नक्की 4 धावा मिळतील. अतिशय दमदार स्पर्धा. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 शेलू गावाची ही मानाची स्पर्धा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता आउटसाइड द लेग स्टंप. दिशाहीन मारा, स्वैर मारा, 1 धावेचा इशारा. टोटल स्कोर इज 15. पहिले अवांतर पहिले एक्स्ट्रास. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उमरोळी संघाने 2 सामने जिंकलेत. विजयाची घोडदौड. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट करतील. मगाशी ओव्हर द विकेट होत. आणि हा हुक केलाय, चेंडू हवेमध्ये असेल. हो गुड कॅच, भन्नाट कॅच. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. जर कदाचित प्यायला गेला असता नए बल्लेबाज नवीन फलंदाज महेंद्र धोळे, द कॅप्टन ऑफ दिस टुर्नामेंट ऑफ द महेंद्र धोळे नवीन फलंदाज. टुडाऊनचा फलंदाज. संघाची धाव संख्या झाली 2 बाद 15. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही बॉल बाकी आहेत तब्बल 2 बॉल्स टू गो. 3 बॉल्स टू गो. कारण मगाचा चेंडू होता वाईट, अगोदरचा बॉल. चला स्पीडअप करा प्लीज. महेंद्र धोळे नवीन फलंदाज, द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. या संघाचं नेतृत्व करतोय जय हनुमान जोवेली, एक बलाढ्य ताकदवर टीम बदलापूरची ही. आणि हा यस पुन्हा खोदून काढलाय. चांगला फटका, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावपासून वंचित. संघाचा टोटल स्कोर झालाय 16 वर 16. 1-6. कर्जत टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट.
चला प्लीज. हा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग भिरकावून दिलाय लॉफ्ट इट. ओहो दी बॅक वॉज स्क्वेअर लेग दॅट शुड बी मायटी हिट इट. दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह वज्र टोळा भीम टोळा सहादावाडी संघाची धावसंख्या नेऊन दिले तब्बल 22. 2 बाद 22 2-2-2. दोन बाद 22 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हो हो ग्रेट डिलिव्हरी चांगला चेंडू अप्रतिम मारा. देखा काय गरज होती का सांगा मला. काय गरज होती सांगा मला. टोटल मिळतील 5 ना रे. 5 धावा. बाबा निर्णय व्यवस्थित द्या. दोन्ही संघ 2.5 कांद्यावर आहेत. आता काय आला. चला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जाणता राजा. दोन षटक संपुष्टात संघाची धावसंख्या 27. पहिल्या षटकात 10 धावा दुसरं षटक 17 धावांचं 27 म्हणजे 13.50 म्हणजे 13.5 धावांचा अस्केर. चला चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अंपायर रन झाले 27. 4 ना 1+4 ना. चार म्हणजे 26. तर अवांतर धावा मिळतील 4 म्हणजे एक्स्ट्राच 22. खरं म्हणजे वास्तविक मारायची गरज नव्हती. बघूया कनेक्ट करता आले नाही त्याला देखील गॅदर करता आले नाही. चला संदीप भाई त्याला वॉर्निंग द्या जरा. वाजले तब्बल 4:35 मिनिटं होत आहेत. हा सामना वाटते 5:15 वाजता कंप्लीट व्हायला. रायना महोदय विकेट. 2 सामने होतील का नाही गॅरंटी नाही. एवढ्याला मॅच मॅडी सामना संपायला पाहिजे एवढ्याला. चला गोलंदाज अक्षय चौरशिया आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू गेला लेग स्लिपला. मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 27 वर. चला स्पीडअप करा प्लीज. यवन इनिंग संपायला पाहिजे आणि दुसरी इनिंग चालू व्हायला पाहिजे. मग सहज लग्नाने मॅच कधी वेलर होत नाही. चल लवकर चला. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जाईल पण तो हो हो चांगला झेल अप्रतिम झेल. संघाचा टोटल स्कोर 3 बाद 27 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जा बा स्पीडअप जरा प्लीज. हे टायमर लावा बाबा आता 27.
द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. आणि मागच्या सामन्यामध्ये ज्यानं 2 विकेट घ्या, 2 मेडन वेर निर्धाव षटक फेकणारा. चला पला बॉलिंग मार्क तयार. रशिया आणि हा येस पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता. चेंडू गेलाय स्लिपच्या दिशेने. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 28. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 28. उर्वरित बाजू बॉल बाकी आहेत तब्बल 5. त्याच्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. 3 झाले बॉल. 9 बॉल बाकी आहेत. चला अक्षय. आणि हा येस अगेन इज आउट. सॉफ्ट डिसमिसल बिहाइंड द विकेट. कॉट बिहाइंड. आणि आणखीन एक विकेट जाईल. जय हनुमान जोवेर संघाला आणखीन एक धक्का बसतोय. चौथ्या विकेटचं बदन. 4 बाद 28. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रत्यक्षात कसे असेल. आवाज एवढा भारी. सामान किती भारी असेल. नाही बल्लेबाज. चला 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. आयला पहिला याने केला तर त्याने केला. आयला चाललंय काय. हा काही तर मच्छर दामा टाइमपास करताय सगळे कलाकार. संदीप गायकवाड इज ऑल्सो आर्टिस्ट. संदीप गायकवाड तुम्ही जर डान्स केला ना तर साई मसले तर 500 रुपये लागतो. चल 1000. संदीप हे गाणं लाव तर मस्तपैकी आहे. विमल कसला कुठला गुटका जर्दा. तर मिड विकेटला मिळाले 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर इज 29 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. हा जगन्नाथ 1000 रुपये देते. 100% देतील. 100% नाही तर घरी एक ट्रॉफी घेऊन जा. मग ती देऊच नका मग. हो हो ग्रेट डिलिव्हरी. काय भन्नाट चेंज ऑफसाइड द स्टंप. आणि षटक संपलं. 3रं भन्नाट गोलंदाजी केली. या षटकामध्ये धावा दिल्या फक्त इन मेन. विकेट गॉट इट. हा नाराज आहे. मगाशी जरा तो वातावरण झालं. हे काय नाही होत असतं तर चालेल. सचिन शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक. बदलापूर गाव जाणता राजेचं वरती नाव कोहारी. वाहित कोहारी. बरेच कुठून कुठून उचलून आणलेत राव. हा एक चौरशिया. एक दुसरा कुठला निरगोडा. सगळं साला क्वार्टर आहे. बियर आहे. सगळं 90 आहे. सगळं मिक्सिंग ऑल ऑफ कॉकटेल. बॉलिंग मार्क होता या शेवटचं षटक प्रगती पथावर. 6 बॉल बाकी आहेत. आणि हा येस आणखी विकेट बंधू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. परंतु झेलाचा ग्रेट कॅच. काय फिल्डिंग केली मात्र आज. रफ
विषयात 3 वेळा नापास, पण हातात टाइम्स ऑफ इंडिया घेऊन फिरणार. चला बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. चांगला फटका दमदार स्ट्रोक बॅकपास स्क्वेअर लेगला. चेंडू पुश केला, टॅप केलाय, चेंडूचा बिमोड केला. दरम्यान मिळतील 2 धावा. तोपर्यंत जोरदार अपेल. हे थर्ड आता नाही, आता रिस्क घेणार नाही. आता पाळणं नंतर टांगणार, पहिला पोरगा मोठं होऊ दे नाही का हो? नाही तर पहिलाच पोरगा टांगला होता, पाळणा टांगला होता पोरगा व्हायच्या अगोदर. थांबा थांबा जरा. आउट. बॅट्समन आउट झालेले आहे प्लीज. काय असतं माहीत अविनाश, दुधात दुधात तो आणि आणले बरं गार्ड घातलं. सापडला ना गार्ड, नसेल तर खोबऱ्याच्या वाट्याला हो ना हो. स्वस्त आहे. चला नवीन फलंदाज, द न्यू मॅन इज अविनाश. अच्छा अच्छा. हो हो, चांगला चेंडू परंतु निघून गेलाय. शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन असेल, अन्यथा 4 धावा मिळाला असते. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 31 धावा. बायचा इशारा, अजूनही बॉल बाकी आहेत तब्बल 4. 3 बॉल बाकी आहेत, 3 बॉल्स टू गो. कमीत कमी 15-1 धावा आले तर नक्कीच. जर चांगला बॉलिंग अटॅक केला, फलंदाज फिल्डिंग चांगली केली तर नक्कीच ह्या धावा देखील त्रासदायक. दुसऱ्या इनिंगमध्ये धावा चेस होत नाहीत. हो आउटसाइड द स्टंप अकरा दिला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. गॅदर केले यष्टीरक्षक. धावसंख्या 31. 31 राहिले फक्त एनिमेन. 2 डिलिव्हरीज लेफ्ट इन द 4th ओव्हर. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. हाणामारीचे 2 चेंडू बाकी. राईट आर्म हो द विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. अगेन दॅट शुड बी डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. खरं म्हणजे या षटकामध्ये पहिल्या षटकाचा जर अपवाद सोडला 2, नंतर मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकात फक्त इनमिन 1 धाव 3 विकेट. काय भन्नाट मारा केला. आणि हा येस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक मिड विकेटला. थांबा थांबा जरा काय. येस बॅट्समन इज आउट. चला फक्त 1 धाव मिळेल. सांगायचा टोटल स्कोर झाले 32 आणि जिंकण्यासाठी करायच्या 33 धावा. या धावा कशा चेस होतील? मैडी प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद.